शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याच्या निषेधार्थ सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काळी गुढी उभारून केला निषेध। लाडक्या बहिणीला आणि शेतकऱ्यांना या राज्य सरकारने फसवून सत्तेवर आणलेलं आहे। लाडक्या बहिणींना मानधन देता येणार नाही तर शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याच्या निषेधार्थ सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काळी गुढी उभारून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। यावेळी अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, भरत चौगुले, संदीप बेले, संदीप राजोबा आदींसह शेतकरी अन्य उपस्थित होते। आणि या सरकारने सत्तेवर येण्यासाठी लाडक्या बहिणींना मानधन आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो म्हणून फसवून सत्तेवर आलेलं आहे। आणि आता या सरकारने लाडक्या बहिणींचं मानधन देता येणार नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही असं जाहीर केले। आणि त्यामुळे याचा निषेध सर्व राज्यभरातून स्वाभिमानी शेतकरी संघटना करते आहे। आणि आज सांगलीमध्ये काळी गुढी उभी करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यापुढे तीव्र असं आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सरकारला देण्यात आला आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना 2100 रुपये मानधन देतो या जोरावरती विधानसभेमध्ये महायुती सरकार 5वी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं। मात्र सत्तेवर आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे, महिलांच्या मुळावर उठलेलं आहे। महिलांना 2100 रुपये देणार नाही याची घोषणा त्यांनी नुकतीच केलेली आहे। त्याचबरोबर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यांनीही शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी देता येणार नाही असं जाहीर केलेलं आहे। याचाच अर्थ महिलांना फसवण्याचा आणि शेतकऱ्यांना गंडवण्याचा धंदा या महायुती सरकारच्या वतीनं सुरू आहे। त्याचा निषेध म्हणून आज राज्यभरामध्ये आम्ही काळ्या गुढ्या उभा करून हा सरकारचा निषेध करतोय, सरकारचा धिक्कार करतोय। कारण शेतकऱ्यांना फसवून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे। त्यामुळंच यापुढच्या काळात जर सरकारनं कर्जमाफी केली नाही तर प्रचंड असं जनआंदोलन आम्ही उभा करू, रस्त्यावर उतरू। आज आम्ही काळ्या गोड्या उभारलेल्या आहेत। या पुढच्या काळात हातात बंदुका घ्याव्या लागल्या तरी चालेल, मात्र कर्जमाफी पदरात पाडून आम्ही घेणार। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।